आणि आता थेट जाणार आहोत विधानसभेमध्ये, जिथे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार बोलतायत. कारवाई झाली बनतेजीवर, तर हे काही आपल्याला परवडणारं नाही. मी फार काही त्यामध्ये द्वेष निर्माण होईल अशा प्रकारचं नाही, पण हे कुणाची तरी एक विचित्र मानसिकता त्या ठिकाणी आहे की ते बळकवण्याचं कदाचित काही लोकांच्या कडून जे बाबासाहेबांचं ते पवित्र स्थळ आहे, लाखो लोकांचं स्थळ आहे, ते बळकवण्याचा कदाचित काही प्रयत्न आहे का, हा सुद्धा गंध त्या लोकांनी त्या ठिकाणी बोलताना सांगितलं अध्यक्ष महोदय. पण मूळ इथे असतो की स्तूप आणि मूळ ढाचाला त्या ठिकाणी धोका होऊ शकतो. आपण आपल्या अध्यक्षतेखाली एखादी जर टीम नेमा आणि 5-7 लोकांना जरा जाऊन बघायलाच सांगा की अध्यक्ष महोदय आपलं खरं म्हणजे आपण संरक्षण करते आहात या सगळ्या सभागृहाच्या सदस्यांच्या भावनांचे आणि सभागृहाचे. म्हणून माझी आपल्याला या ठिकाणी नम्र विनंती करतोय, हे काम केवळ स्थगिती देऊ नका, हे रद्द करा. त्या लोकांनी समितीने सुद्धा त्याला आता विरोध केलेला आहे आणि उर्वरित त्या लोकांच्या सगळ्यांची भावना आहे की ती जागा कमी पडते. कृषी विभागाची जागेमध्ये आपण मेट्रोचं ऑफिस बांधलं, पुढचा पूर्ण ग्राउंड खाली आहे. जवळपास 54 हेक्टरमध्ये अतिक्रमण झालंय मागच्या 40 वर्षापासून कृषी विभागाच्या जागेवर. 54-55. पुन्हा जाऊयात एकदा विधानसभेत. अशी माझी मागणी अध्यक्ष महोदय आपल्याकडे दिलेला आहे. 57ची एकच आली आहे ना. 57चं नोटीस दिलेलं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी दीक्षाभूमीच्या बाबतीमध्ये कालच मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती दिलेली होती. दीक्षाभूमी ही आमची प्रेरणाभूमी आहे आणि ते आमचं आस्थेचं केंद्र आहे आणि आस्थेचं केंद्र असताना त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं पुनर्विकासाचं काम झालेलं आहे ते चिंता करणारं आहे. मी आपल्या नजरेस काही बाबी त्या ठिकाणी आणू इच्छितो की आता दीक्षाभूमीचा उत्सव दरवर्षी होतो. विजयादशमीला त्या ठिकाणी लाखो लोक येत असतात आणि 100 दिवस उरलेले आहेत आणि 100 दिवस उरलेले असताना त्या ठिकाणी जे खोदकाम झालं, मी आपल्या नजरेस आणू शकेल ती बाब की प्लिंथ लेवल पर्यंत बांधकाम पूर्ण झालेलं आहे, सळाकीवरती आलेलं आहे आणि मोठा मातीचा ढिगारा सुद्धा त्या ठिकाणी आहे. अशी परिस्थिती असताना हे काम तात्काळ त्या ठिकाणी थांबवल्यानंतर त्याला पुन्हा बुजवावं लागेल, समतल करावं लागेल, तेव्हा लोक त्या ठिकाणी पाय ठेवू शकतील. अन्यथा त्या ठिकाणी लोकांना यात्रेच्या वेळेला अडचणी निर्माण होतील, त्यात लोक पडू शकतात, इजा होऊ शकते. आणि त्या ठिकाणी बोधिवृक्ष, पवित्र बोधिवृक्ष श्रीलंकेवरून त्या ठिकाणी बोधिवृक्षाचं रोप आणण्यात आलेलं होतं आणि ते रोप आणून त्या ठिकाणी लावलेलं होतं. काल त्याच ठिकाणी बसून लोकांनी आंदोलन केलं आणि जे महास्तूप त्या ठिकाणी आहे ते स्तूप चारही बाजूनी पिल्लर उभं करून भव्य प्रमाणात त्याचं निर्माण झालेलं आहे. मी मागच्या आठवड्यामध्ये हे आंदोलन अध्यक्ष महोदय 5 जून पासून सुरू आहे आणि 5 जून पासून सुरू असताना व्हॉट्सअपवर वरती सगळीकडे आंदोलनाचे मेसेज जात असताना त्या ठिकाणची पोलीस झोपली होती का? कालचा प्रसंग टाळता आला असता का टाळण्यात आला नाही हा प्रश्न त्या ठिकाणी आहे. दुसरं असं की मागच्या आठवड्यात जेव्हा मला याची माहिती मिळाली अध्यक्ष महोदय, तेव्हा मी माननीय जिल्हाधिकारी यांना फोन केला. त्यांना म्हटलं की मला त्या ठिकाणी व्हिजिट करायची आहे, आपल्याकडे NMRDAचा चार्ज आहे, त्यांनी वेळ दिली नाही, ती व्हिजिट होऊ शकली नाही, अन्यथा कालचा प्रसंग त्या ठिकाणी टाळता आला असता. अध्यक्ष आता त्या ठिकाणी छावणीचं रूपांतर झालेलं आहे. मी सहमत आहे या बाबतीत की विरोधी पक्षनेत्यांनी सूचना केली की आपल्या अधिपत्याखाली, अध्यक्षतेखाली एखादी सभागृहाची समिती त्या ठिकाणी बनवून त्या समितीने त्या ठिकाणी व्हिजिट करावं, सगळ्या बाबी त्या ठिकाणी तपासून घ्याव्या आणि येणाऱ्या विजयादशमी ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी व्हावी. कारण मध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागेल, निवडणूक होईल आणि ते बांधकाम जर तसंच राहिलं तर निश्चितच स्तूपालाही इजा होऊ शकते, बोधिवृक्षालाही इजा होऊ शकते आणि हा आमच्या आस्थेचा प्रश्न आहे, सगळ्या आंबेडकरी जनतेचा, जगाच्या लोकांचा. आणि ही लोकभावना विचारात घेऊन मला तरी वाटतं की याच्यावर ताबडतोब चर्चा झाली पाहिजे, म्हणून मी या 57चं नोटीस या ठिकाणी अध्यक्ष महोदय दिलेला आहे. अध्यक्ष महोदय, एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर एक आपल्याला या ठिकाणी मांडणी करण्याची विनंती केलेली आहे. शासनानं यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये माझी लाडकी बहीण एक मिनिट मला निर्णय देऊ दे, कारण या विषयावरती आहे. नाही दुसरा नवीन आपलं स्थगन आहे ना. स्थगन आपण प्रश्नोत्तरानंतर घेऊ, देतो मी तुम्हाला. नाही, आपली नोटीस नाही आहे 57ची.
आज मंगळवार दिनांक 2 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभा नियम 57 अन्वये सन्मान्य विरोधी पक्षनेते श्री विजय वडेट्टीवार व डॉक्टर नितीन राऊत विधानसभा सदस्य यांच्या खालील विषयावर सूचना प्राप्त झाल्या आहेत. प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याबाबत प्राप्त झालेल्या सूचनेवरील विषय आजच्या दिवसाच्या कामकाजाच्या पत्रिकेवर कुठल्याही बाबीशी निगडीत नाही. तसेच या विषयावर काल दिनांक 1 जुलै 2024 रोजी मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात स्थगिती देत असल्याचे घोषित केले आहे. सबब सन्मान्य सदस्यांकडून प्राप्त झालेल्या उपरोक्त सूचना महाराष्ट्र विधानसभा नियम 57च्या निकषात बसत नसल्यामुळे सदर सूचना मी अनुमती नाकारत आहे. समिती स्थापन करण्यासंदर्भात त्यांनी ऑलरेडी सांगितलंय. स्थगिती दिली आहे, त्यामुळे शासनाने या संदर्भात उचित कारवाई करावी.